3 वाजता काय झालं म्हणले तुम्ही खाली आले, एवढ्या लवकर जायचं का, काय धंदा लावला म्हणले, चांगली झोप होती तेही मोडून टाकली तुमच्या म्हणले झालं काय, उतर खाली जागा नाही हो माग, उतर खाली जागा नाही हो माग. अर महाराज माफ करा बा म्हणले, माझी चूक झाली, त्याला तुमच्याजवळ झोपवलं, तो म्हणे झोपेत उसणतो. म्हणलं कसं काय, तो एसटीचा कंडक्टर आहे म्हणे. कंडक्टरचं काम काय, उतर खाली हो माग, जागा नाही दुसऱ्या एसटीनं. मी काय तुला प्रवासी दिसू लागलो का म्हणलं, चाललो. हे उसणण्याचे प्रकार आहे. अहो एक तर चालू कीर्तनात असं दिवसा काल्याचं कीर्तन चालू होतं, जवळ बसलेला होता असं जवळ, माझा धोतर घ्यायचा ना असा असा कापायचा. बरं झालं माझं लक्ष गेलं, मी मोडूनच घेतलं. शेजारला विचारलं काय धंदा लावला, महाराज ते झोपू नाही. म्हणलं हे झोपण्याचा प्रकार कसं काय, उसणतं म्हणे ते. म्हणलं उसणण्याचं कारण काय, तो आहे म्हणे कपड्याच्या दुकानात. म्हणलं माझं धोतर भेटलं, तुझी पॅन्ट दे म्हणलं. हे उसणण्याचे प्रकार असतात काही काही. तसा तुमचा प्रकार आहे डोळे उघडून ठेवण्याचा. आता लक्ष देऊन भजन करायचं एकदा, कराल ना. विठाला 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 स्त्री हट्ट राहतो महाराज, एक असतो राजहट्ट. राजहट्ट सांगून पुढे चालतो. राजहट्ट. एकदा ब्राह्मणाची पूजा पाहिली अकबर बादशाने. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. बिरबलला म्हणला, बिरबल मुझे बम्मन बनना है. काय म्हणला, मला ब्राह्मण व्हायचं म्हणजे बम्मन बनना है मुझे बम्मन. बिरबल म्हणला, ये तो हो ही नहीं सकता, आप बम्मन बन ही नहीं सकते, क्योंकि अपना धर्म अलग है, आपका धर्म अलग है, आपका मजहब अलग है, हमारा धर्म अलग है, आप बम्मन नहीं बन सकते. नहीं मुझे बम्मन बनना है, बनना है, कुछ भी करो. बिरबल होशियार होता, ठीक है म्हणले, कल सुबह आ जाओ आप नदी के किनारे, मैं आपको बम्मन बनाऊंगा. सकाळी या म्हणले, तुम्हाला ब्राह्मण बनवतो. राजा मागून निघाला, परंतु हा बिरबल सकाळीच गेलेला एक गाढव घेऊन सोबत. त्या गाढवाला नदीमध्ये उतरवायचा, आंघोळ घालायचा, घासू घासू साबण लावून आंघोळ घालायचं, आणि गाढवाला सोडलं का ते वाळूत येऊन लोळायचं. हे सगळं राजा पाहत होता. पुन्हा गाढव धरायचा, पाण्यात न्यायचा, साबण लावून लावून घासायचा, आंघोळ करायचा, गाढवाला सोडलं का पुन्हा येऊन वाळूत लोळायचा. राजा शेवटी जवळ गेला आणि बिरबलला म्हणला, ए बिरबल बोलो साहब क्या कर रहा है. म्हणजे या गाढवाला आंघोळ घालतो. म्हणजे कशा करता, ये जो गधा है ना, बोले राजा साहब, ये जो गधा है गधा, इसको मैं नहला के धुला के घोड़ा बनाना चाहता हूँ. या गाढवाला मी आंघोळ करून काय बनवणार आहे, घोडा बनवायची इच्छा है. म्हणले मूर्ख काय म्हणलं तू, अरे वो गधा है, घोड़ा कैसे बनेगा. वही मैं आपको कहना चाहता हूँ, आप मुसलमान हो, ब्राह्मण नहीं बन सकते. हे राजहट्ट. राजाच्या डोक्यात काय येईल काय सांगता येत नाही. हे राजहट्ट आहे. पण तुकोबरायांचा जो हट्ट होता तो संसारिक नव्हता. तुकोबरायानेही चकारत मागितलं. काय मागितलं, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. तुकोबरायानच नाही महाराज, ध्रुवबाळानं मागितलं देवाला. 2 आई होत्या ध्रुवबाळाला. एके दिवशी वडिलाच्या मांडीवरती बसायला गेला तर सावत्र आईनं बसू दिलं नाही. ध्रुवबाळ रागारागाने निघाला. का, त्या सावत्र आईनं म्हटलं, तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर देवाला प्राप्त कर, आणि त्या देवाला म्हण का तू सुरुचीच्या गर्भामध्ये मला जन्माला घाल. मग देवाला प्राप्त करण्याकरता जेव्हा निघाला, वडिलांनी अडवलं, बाबा ध्रुवा कुठं निघाला. चाललो म्हणले देवाला प्राप्त करण्याकरता. कशा करता, अरे आता जेवढं धान्य देतो त्याच्या 4 पटीनं तुम्हाला धान्य देतो, पण जाऊ नको. ध्रुवबाळानं ऐकलं नाही. निघाला 5 वर्षाचा ध्रुवबाळ. जे भगवंताचं भजन केलं. कसं भजन केलं, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 हो नारायण. भजन करा, नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण.
नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. एखाद्या देवाला जर प्राप्त करायचं असेल तर जीवनामध्ये तुम्हाला सांगू का, कोणत्या देवाला कसं प्राप्त करावं याचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. म्हणून याच्याकरता भगवंताला शरण जायचं आहे. मग ध्रुव बाळाने भगवंताचं भजन केलं, भगवंताला प्राप्त करून घेतलं आणि काय मागितलं, अशा ठिकाणी बसव देवा का त्या ठिकाणी बसल्यानंतर मला कोणी उठ म्हणून म्हणलं नाही पाहिजे. अढळपत प्राप्त मागून घेतलं, असं देवाला मागावं. म्हणून तुकोबराय म्हणतात, हे चिदान दिगा देवा. देवा द्यायचं असेल तर हेच दान दे मला. काय? तुझा विसर न व्हावा. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुझा विसर मला कधी पडला नाही पाहिजे आयुष्यामध्ये. आणि हे जर तू मला दिलं ना, हे जर मला तू दिलं, मी काय करेन? आवडी आवडी हेची माझी सर्व जोडी. मग जे तुकोबराय मागतात हेच आपल्या जीवनामध्ये मागा. आणि हे जर तुम्ही नाही मागितलं, भलतच काही मागितलं, आता मी सांगू लागलो, हे जर नाही ऐकलं तर मग परिणाम काय होईल? पिंगळा येईल. हरदास भाऊंची इच्छा आहे आणि मला घ्यायचंच होतं, मी दुसरं घेणार होतो, पण आता त्यांच्या इच्छेनुसार. पण आता मी हे जे पिंगळा घेईन हे तुम्ही बसून नाही ऐकायचं. नाही, मी म्हणत नाही कोणाला उभं राहायचंय. ज्याला आनंद लुटून घ्यायचाय आता ह्या 5 मिनिटामध्ये लुटून घ्यायचंय. कुठे गेले ते रांगोळी काढणाऱ्या पोरी आहेत का? गेल्या झोपी गेल्या. हा हो दे बरं रांगोळी. हे बघा किती सुंदर रांगोळी काढली त्या पोरीने. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अतिशय सुंदर